तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत मित्राचा मोबाईल बघायला मार्केटमध्ये. तर मित्रांनो, एकदाच पोहोचलो आपण शॉपवर. हे बघा, ही आहे ती शॉप जिचं नाव गुरु गणेश आहे. तर मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर कळालं की मोबाईलच नीट नाही व्हायला यांच्याकडून. 3 दिवस झाले मोबाईल टाकलेला होता माझ्या मित्राचा. वरतून यांनी आपलं मोबाईलचं कव्हर सुद्धा हरवून टाकलेलं होतं. तर मित्रांनो, इथे गेल्याच्या नंतर हे म्हणत होते की यांचा मोबाईल रिपेअर करणारा माणूस आज सुट्टीवर आहे, तर ते मोबाईलचं कव्हर संध्याकाळपर्यंत देऊन टाकेल. त्यानंतर संध्याकाळी आपल्याजवळ गाडी नसल्यामुळे आपल्याला पायंदळीच निघावं लागलं मार्केटसाठी. त्यानंतर गुरु गणेशवाल्याने आपल्याला हे कव्हर दिलेलं होतं, कारण की आपलं कव्हर तर हरवून गेलं तर त्यांच्याकडून, म्हणून हे कव्हर नवीन दिलं तर त्यांनी. त्यानंतर येताना मग आपण दुसऱ्या शॉपवर टाकला होता मोबाईल रिपेअरिंगला. आपल्या मोबाईलला थोडा वेळ बाकी होता, म्हणलं आपल्या मित्राकडे जाऊन यावं तेव्हापर्यंत. तर मित्रांनो, यांना तर तुम्ही ओळखतच असेल, कारण की जालन्यात प्रसिद्ध ब्लॉगर आहे, सोबतच एक व्यावसायिक पण आहे. तर मित्रांनो, यांच्याकडे कस्टमर आल्यामुळे आपण यांना बाय करून निघालो आपल्या मोबाईलला बघण्यासाठी. तर मित्रांनो, इथं आपल्या मोबाईलचा डिस्प्ले बसवणं चालू होता. तुम्ही चुकूनही अशा दुकानावर मोबाईल टाकू नका जे 2-2, 3-3 दिवस लावत असेल. एक नंबर शॉप आहे. यांनी आम्हाला 1 ते 1.5 तासात पूर्ण डिस्प्ले बसवून दिलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.